In this video, we will see our next point, techniques for black box testing. Black box testing means your external level of testing. Then techniques for black box testing. First technique is requirement based testing. Second one is positive and negative testing. Third one is BVA. BVA means boundary value analysis. Fourth one is decision table. Fifth one is equivalence partitioning. Next, user documentation testing. And last one is graph based testing. तर त्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत मेन BVA, डिसिजन टेबल अँड इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग. हे 3 जास्त इम्पॉर्टंट आहेत. BVA, डिसिजन टेबल अँड इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग. मग त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मीन्स एक्सटर्नल लेवल ऑफ टेस्टिंग मीन्स सॉफ्टवेअरचं जस्ट बिहेवियर चेक करायचं, रिक्वायरमेंट चेक करायच्या. मग त्याच्यामध्ये फर्स्ट टेक्निक काय, रिक्वायरमेंट बेस्ड टेस्टिंग. मग रिक्वायरमेंट बेस्ड टेस्टिंगमध्ये काय केलं जातं की तुमच्या ज्या टेस्ट केसेस असतात म्हणजेच सॉफ्टवेअरच्या रिक्वायरमेंट प्लस तुमच्या ज्या टेस्ट केसेस, आपण एखाद्या सॉफ्टवेअरचं टेस्टिंगसाठी टेस्ट केसेस बनवतो, त्या टेस्ट केसेसचं काय केलं जातं, टेस्टिंग रिक्वायरमेंट बेस्ड टेस्टिंगमध्ये केलं जातं. मग टेस्ट केसेसचं टेस्टिंग करायचं मीन्स काय करायचं, तर टेस्ट केस, हाऊ टू क्रिएट टेस्ट केस, हाऊ टू एक्झिक्यूट टेस्ट केस, हाऊ टू राईट टेस्ट केस, टेस्ट केसचं स्टेटस म्हणजे पास आहे की फेल आहे, टेस्ट केसचा रिझल्ट, हे सगळं चेक करायचं. टेस्ट केसने घेतलेलं इनपुट, म्हणजे त्याचं एक्सपेक्टेड आउटपुट, ह्या सगळ्या ज्या कंडिशन असतील टेस्ट केसेसच्या ते कशामध्ये चेक होणार आहे, तुमच्या रिक्वायरमेंट बेस्ड टेस्टिंगमध्ये. सेकंड वन आहे तुमचं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टेस्टिंग. तर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टेस्टिंग मीन्स की पॉझिटिव्ह टेस्टिंग मीन्स की तुमचं जे सिस्टीमचं इनपुट आहे ते व्हॅलिड आहे की नाही ते चेक करायचं. म्हणजे युअर सिस्टीम इज टेस्टेड अगेन्स्ट व्हॅलिड इनपुट डेटा. म्हणजेच तुमच्या सिस्टीमला किंवा सॉफ्टवेअरला जे आपण इनपुट पास करतो किंवा एखाद्या प्रोग्रामला आपण इनपुट पास करतो तर ते इनपुट व्हॅलिड आहे की नाही ते चेक करायचं असेल तर ते कशात करणार आपण, पॉझिटिव्ह टेस्टिंगमध्ये. आणि निगेटिव्ह टेस्टिंग म्हणजे तुमचं जे इनपुट आहे ते इनव्हॅलिड आहे की नाही ते चेक करणार, त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह टेस्टिंग. मग एक्झाम्पल घ्यायचं असेल सपोज पॉझिटिव्ह टेस्टिंगचं, तर सपोज सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरमध्ये आपण केलं एंटर एज, ठीक आहे, एज ऑफ पर्सन, एज ऑफ XYZ. इथे आपण एक टेक्स्ट बॉक्स घेतला आणि आपण कोडिंग करताना काय केलं की कंडिशन काय पास केली की टेक्स्ट बॉक्स ओनली एक्सेप्ट नंबर, ठीक आहे. मग सपोज तुम्ही प्रोग्रॅमिंगमध्ये एंटर एज केलं, सपोज केलं 90, तर हे काय झालं तुमचं व्हॅलिड इनपुट, ठीक आहे, कारण तुमचं एज 90 असू शकतं, ठीक आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. म्हणजेच तुमच्या सिस्टीमला तुम्ही जे इनपुट देताय ते व्हॅलिड देताय की नाही ते चेक करायचं म्हणजे पॉझिटिव्ह टेस्टिंग. आणि निगेटिव्ह टेस्टिंग मीन्स आपण सेम एक्झाम्पल कॅरी करू. सपोज एंटर एज केलं निगेटिव्ह टेस्टिंगमध्ये आणि तुमच्या टेक्स्ट बॉक्सला ऑलरेडी आहे कंडिशन की काय एक्सेप्ट काय केलं पाहिजे, ओनली नंबर. सपोज तुम्ही इथे -90 केलं तर हे व्हॅलिड आहे का, नाही, कारण एज कधीच -90 नसतं. किंवा सपोज इथे ABC केलं तुम्ही, ठीक आहे, कॅरेक्टर पास केले, कंडिशन काय आहे तुमची, टेक्स्ट बॉक्समध्ये नंबर पाहिजे पण कॅरेक्टर पास केलं तर कॅरेक्टर होणार आहे का व्हॅलिड इनपुट, नाही. तुम्ही जी कोडिंगमध्ये कंडिशन दिली असेल अकॉर्डिंग टू दॅट कंडिशन जर तुम्ही इनपुट पास केलं तर ते होतं तुमचं व्हॅलिड इनपुट. आणि अकॉर्डिंग टू जर कंडिशन, सपोज कंडिशन असेल की टेक्स्ट बॉक्स एक्सेप्ट ओनली नंबर आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये कॅरेक्टर टाईप करताय तर ते काय झालं, इनव्हॅलिड टेस्टिंग, इनव्हॅलिड इनपुट. मग तेच व्हॅलिड इनपुट आणि इनव्हॅलिड इनपुट कशात चेक केलं जातं, तुमच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टेस्टिंगमध्ये. थर्ड वन इज युअर बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. हा मेन पार्ट आहे. बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस आपण ऑलरेडी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये शिकलेलो आहे. मग बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मीन्स काय की बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिसला काय म्हणतात, बाउंड्री व्हॅल्यू कंडिशन डेटा टेस्टिंग. म्हणजेच काय की बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिसमध्ये आपण काय करतो, इनपुटच्या किंवा आउटपुटच्या काय करतो, पार्टिशन करतो किंवा बाउंड्री डिसाईड करतो. म्हणजेच काय की तुमचे सॉफ्टवेअरचं टेस्टिंग केलं जातं. बट हाऊ, तुमचं सॉफ्टवेअर कसं टेस्टिंग करणार, तर तुमचं सॉफ्टवेअर काय करायचं, पार्टिशनमध्ये ब्रेक करायचं. इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग पण म्हणू शकतो आपण त्याला किंवा पार्टिशन. मग बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मीन्स इज द इनपुट और आउटपुट व्हॅल्यू ऑन द बॉर्डर ऑफ ॲन इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग. आणि बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस कसला पार्ट आहे, तुमच्या कुठल्या टाईपचा टेस्टिंगचा पार्ट आहे, तर तो निगेटिव्ह टेस्टिंगचा किंवा स्ट्रेस टेस्टिंगचा पार्ट आहे, स्ट्रेस ऑर निगेटिव्ह टेस्टिंग. मग बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस म्हणजे तुमचे सॉफ्टवेअरचं पार्टिशन करायचं. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज एखादं सॉफ्टवेअर आहे, एक XYZ, ठीक आहे, XYZ सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, बेसिक
युजर नेम आणि पासवर्ड अलोकेट केला, युजर नेम आणि पासवर्ड. ठीक आहे, युजर नेम तुम्ही एंटर केलं सपोज ABC. पासवर्डला तुम्ही कंडिशन काय दिली की पासवर्ड पाहिजे युअर सिस्टीम मस्ट एक्सेप्ट पासवर्ड बिटवीन 8 to 12. म्हणजे तुमच्या सिस्टीमला पासवर्ड काय पाहिजे 8 to 12 नंबरमधलाच पाहिजे. ठीक आहे, अशी कंडिशन पास केली तर त्याचं पार्टिशन कसं करणार बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिसमध्ये की त्या जो पासवर्ड असेल त्याचं काय करणार आपण पार्टिशन करणार बाउंड्रीमध्ये. म्हणजे बाउंड्री व्हॅल्यू म्हणजे तुमची इनपुट व्हॅल्यू किंवा आउटपुट व्हॅल्यू. मग 8 to 12 मग सपोज जे तुम्हाला गिवन असणार आहे ते काय असणार आहे तुमचं व्हॅलिड पार्टिशन. व्हॅलिड काय आहे तुमचं 8 to 12. मग 8च्या जर बिलो तुम्ही पासवर्ड टाईप केला समजा 01 किंवा 0 to 7 पर्यंत ते काय असणार आहे तुमचं इनव्हॅलिड पार्टिशन 0 to 7. कारण तुम्हाला सिस्टीममध्ये काय सांगितलं आहे इन बिटवीन 8 to 12 एवढंच व्हॅलिड आहे. त्याच्या बिलो केलं तरी इनव्हॅलिड आहे आणि त्याच्या अबोव केलं तरी सुद्धा काय असणार आहे इनव्हॅलिड असणार आहे. मग सपोज 12च्या अबोव तुम्ही टाईप केलं 13 up to nth तर ते काय असणार आहे अगेन इनव्हॅलिड. जे सिस्टीममध्ये कंडिशन असेल ती असते तुमची व्हॅलिड आणि त्याच्या बिलो आणि त्याच्या अबोव व्हॅल्यू जी असते तुमची इनव्हॅलिड पार्टिशन. मग यालाच काय म्हणायचं तर ही 0 काय झाली इनव्हॅलिड पार्टिशनची बाउंड्री. अगेन 7 काय झाली इनव्हॅलिड पार्टिशनची बाउंड्री. अगेन 8 व्हॅलिड पार्टिशनची बाउंड्री. 12 व्हॅलिडची बाउंड्री. 13 इनव्हॅलिडची बाउंड्री. बाउंड्री म्हणजे इनपुट व्हॅल्यू और आउटपुट व्हॅल्यू. मग यालाच मग काय म्हणायचं बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. मग याच्यात आपण टेस्ट केसेस पण फाइंड आउट करू शकतो. टेस्ट केसेस मीन्स काय आता इनव्हॅलिड पार्टिशनसाठी टेस्ट केस काय होणार आहे की कन्सिडर पासवर्ड लेंथ लेस दॅन 8. कारण 0 to 7 आहे मग पासवर्डची लेंथ काय कन्सिडर करा लेस दॅन 8. इकडे काय होणार आहे कन्सिडर पासवर्ड लेंथ मोर दॅन 12. हे झालं इनव्हॅलिडसाठी टेस्ट केसेस. आणि व्हॅलिडसाठी टेस्ट केस काय असणार आहे कन्सिडर पासवर्ड लेंथ एक्झॅक्टली 8. ठीक आहे, किंवा इन बिटवीन 9 to 11 म्हणजे 8 आणि 12च्या मधलं 9 to 11. किंवा कन्सिडर लेंथ ऑफ पासवर्ड एक्झॅक्टली 12. एक्झॅक्टली 8 एक्झॅक्टली 12 किंवा इन बिटवीन 9 to 11. हे काय झालं तुमच्या टेस्ट केसेस बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिसच्या. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा डिसिजन टेबल. मग डिसिजन टेबलमध्ये काय असतात तुमचे नंबर ऑफ डिसिजन स्टोअर केलेले असतात. नंबर ऑफ डिसिजन्स म्हणजे काय असणार तुमच्या एका साईडला असणार तुमच्या कंडिशन आणि दुसऱ्या साईडला काय असणार तुमचे रूल्स. म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ थिंग्स. डिसिजन टेबल इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ थिंग्स म्हणजेच काय असणार आहे तुमच्या इनपुट व्हॅल्यू. डिसिजन टेबलचा यूज काय की त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिसिजन्स आपण काय करू शकतो स्टोअर करू शकतो. ठीक आहे, इथे काय असणार आहे तुमचे इथे असणार आहे तुमच्या कंडिशन आणि इथे असणार आहे तुमचे रूल 1 रूल 2. त्या कंडिशनवर रूल कसे अप्लाय केले जातात ते. डिसिजन टेबलचा यूज काय की डिसिजन टेबल हेल्प्स डेव्हलपर टू डू अ बेटर जॉब कॅन ऑल्सो लीड टू बेटर रिलेशनशिप विथ देम. ठीक आहे, की सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं की आपल्याला सपोज लोन घेतलं तर आपल्या लोनमध्ये काय कंडिशन असणार आहे तुम्ही पर्टिक्युलर जी काही अमाऊंट घेतली असेल लोन घेतलं असेल ते पर मंथ तुम्ही त्याचं इन्स्टॉलमेंट करा किंवा इयरली इन्स्टॉलमेंट. मग फर्स्ट काय असेल पर मंथ इन्स्टॉलमेंट करा ही फर्स्ट कंडिशन. इयरली इन्स्टॉलमेंट करा ही सेकंड कंडिशन. पर डे इन्स्टॉलमेंट करा ही थर्ड कंडिशन. म्हणजे अशा नंबर ऑफ कंडिशन तुमच्या टेबलमध्ये काय येणार आहेत इन्क्लूड होणार आहे. जेवढा तुमच्या कंडिशन जास्त तेवढा तुमच्या टेबलची साईज जास्त. आणि रूलमध्ये काय असणार आहे पर मंथ केल्यानंतर कुठला रूल अप्लाय होणार किती डिस्काउंट होणार किंवा किती तुमचं हे इंटरेस्ट मायनस होणार ते ते म्हणजे तुमचे काय असणार आहे रूल. मग ते पर मंथ वाईज वेगळे पर इयर वाईज वेगळे आणि पर डे वाईज वेगळे. नेक्स्ट आहे तुमचं इक्वॅलन्स पार्टिशनिंग. आता इक्वॅलन्स पार्टिशनिंगलाच काय म्हणतो आपण इक्वॅलन्स क्लास पार्टिशनिंग. हे काय सॉफ्टवेअर टेस्टिंगचं टेक्निक आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं तुमचं इनपुट डिवाइड केलं जातं प्रत्येक पार्टिशनमध्ये व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे. सपोज तुमचे 40 स्टुडंटचे मार्क्स आहेत तर मग ते काय असणार आहे 0 to 39.